नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आबाकाळे 292. तर मित्रांनो, खूप जणांनी मला आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्रामवर प्रश्न विचारले की बाबा गोळा आउट ऑफ जात नाही, तर गोळ्याचं काय वर्कआउट आहे किंवा कमीत कमी वेळेमध्ये गोळा आउट ऑफ कसा करायचा. तर मी एक मोजक्यात तुम्हाला थोडं वर्कआउट सांगणार आहे. ते वर्कआउट जर तुम्ही डेली केलं तर नक्की तुम्हाला गोळा वाढण्यामध्ये फायदा होईल. मी भरती करत असताना स्वतः माझा गोळा सुरुवातीला फक्त 6.5 ते 7 मीटर जातो. त्यानंतर मी काय एक शेवटच्या एक ग्राउंडच्या वेळेमध्ये 1-1.5-2 महिना जो काय प्रॅक्टिस केली त्यातून माझा गोळा आउट ऑफ जाण्यास नक्कीच मदत झाली. मी एक मोजकंच वर्कआउट केलं. ते वर्कआउट मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे आपण ग्राउंड केल्यावरती आहे ना, जोर डिप्स, त्यानंतर पुलअप्स वगैरे मारणं खूप गरजेचं आहे. त्यानं सुद्धा आपल्या हातामध्ये ताकद येते. त्यानंतर हे गोळ्याचं वर्कआउट आहे थोडंफार. हे वर्कआउट आपण नक्कीच करणं गरजेचं आहे बरं का. थोडंच आहे, छोटंसंच वर्कआउट आहे. त्यानं होतं असं की आपला जो गोळा आहे ना, तो गोळा आपल्या हातामध्ये खेळल्यानंतर आपल्याला एकदम एक चेंडू सारखा वाटला पाहिजे. जेव्हा आपल्याला हा चेंडू सारखा गोळा वाटेल ना, तेव्हा नक्कीच गोळा वाढण्यामध्ये आपल्याला फरक दिसेल. बाबा आपला गोळा अगोदर किती होता आणि आता किती पडत आहे. आणि प्रॅक्टिस करत असताना ना गोळ्याची प्रॅक्टिस करत असताना शक्यतो आपण जागेवर उभारून किती लांब जातोय याची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आपण काय करतो माहिती आहे, आउट ऑफ टाकायचं असते आपला 8.5 मीटर. मग आपण टाकताना काय करतो, 8.5 मीटर फक्त त्या टार्गेट कडून लक्ष देतो. परंतु आपण गोळा टाकत असताना आहे का, टार्गेट कडे लक्ष द्यायचं नाही. कमीत कमी आपण एक 10 मीटर किंवा वरती बघायचा, टार्गेट पेक्षा दूर बघायचा आपल्याला. तेव्हा आपला गोळा कुठेतरी आउट ऑफच्या जवळ जाऊ शकतो. नाहीतर आपण सुरुवातीलाच बघतो आउट ऑफ टार्गेट पर्यंत, म्हणजे आउट ऑफ पर्यंत. तेव्हा आपला गोळा काय होतो, 7.5 मीटर, 7 मीटर, 8 मीटर असं जातोय. मी वर्कआउट सांगतो तुम्हाला, छोटंसंच वर्कआउट आहे. त्यानंतर गोळा आहे ना, पहिला सुरुवातीला आपल्याला पकडता आला पाहिजे हातामध्ये. आणि जेव्हा आपण हे वर्कआउट करतो ना, हे वर्कआउट केल्यानंतर आपल्याला नक्की समजतंय गोळा असा पकडायचा का असा पकडायचा. प्रत्येकाची एक टेक्निक असते गोळा पकडण्याची, प्रत्येकाची. आणि ती टेक्निक आपण प्रॅक्टिस करण्यातूनच डेव्हलप होऊन जाते. असं कोणाला तर बघून आपली डेव्हलप होत नाही. त्यासाठी स्वतः प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हाच ही टेक्निक डेव्हलप होती. गोळा आहे ना, सुरुवातीला वरती पण टाकायचा. एकदम जोरात पुश करायचा. आउट ऑफ झाले, आउट ऑफ झाले. हा, एकदम फ्रेश अवेलेबल नाही होत. बरोबर आहे. तेव्हा तुम्ही काय करायचं, जागेवर उभं राहायचं. पण आपल्याला असं टार्गेट समजत नाही ना, काही वेळा आपल्याकडे असं अवेलेबल नसतं. मग समजा तिथं समोरचा फाटा दिसते, बरोबर आहे, त्याकडे बघायचं, जागेवर एक ग्राउंड झालं. ग्राउंडला जी वेळ भेटला का 100% दिला आपण. मी पोहायला सगळं जायचो दुपारी. पोहायला जायचं काय होतं माहिती आहे, पोहल्यानं काय होतं, स्टॅमिना वाढते. तासभर पाणी वाढते ना, त्याचा फायदा झाला मला. आणि फक्त ग्राउंड रेस्ट घेणे एवढंच त्या टायमाला केला आपण. परंतु आता तसं नाही, आपल्याला ग्राउंड पण करावं लागतंय, लेखी पण करावी लागते. कसं आहे माहिती आहे का, बैलगाडीची दोन्ही चाकं सेम असली तरच बैलगाडी पुढे चालणार. म्हणजे आपली लेखी पण टॉपची पाहिजे आणि ग्राउंड पण टॉपची. आपली ग्राउंड कमी आहे, लेखी पण आपली जास्त पाहिजे आणि ग्राउंड पण जास्त पाहिजे. दोन्हीला पण वेळ द्यायचा. आणि एक शेड्यूल तयार करा, आपलं टाइम टेबल पाहिजे दिवसाचं. सेल्फ स्टडी करणार आहे सगळे तुम्ही, लायब्ररी वगैरे आहे का नाही इथं, आहे ना. एक स्वतःचं टाइम टेबल पाहिजे. त्या टाइम टेबल होतंय का आपल्याला एक अभ्यासाला एक म्हणजे काय थोडक्यात चालना भेटते की बाबा त्या वेळेत हे करायचं नाही. टार्गेट ठेवायचं, आज हे झालंच पाहिजे, आज हा अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे. जेव्हा आपण टार्गेट होतो ना लाईफ मध्ये, तेव्हा सक्सेस भेटते. नाहीतर आपल्या लाईफ मध्ये काय आपलं एमच नसेल, काय टार्गेटच नसेल, शक्यच नाही. तुम्ही काही जरी केलं
तरी सक्सेस भेटणार. आता झाडावर टाकायचं मी सांगितलं होतं, तर आता झाडाचा फाटा पण दिसणं झाला एखादा, किंवा सगळी त्या फाटावर जाऊन टाकू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे करायचं काय, जागेवर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, जागेवर. ह्याची पण प्रॅक्टिस करायची बरं का, सिंपल फक्त. एक मिनिट. आणि गोळा टाकता नाही का, हाताची मुवमेंट कशी पाहिजे, ती मागं पाहिजे, छाती अशी वर आली पाहिजे, आणि हात त्या लेवल मध्ये. कोण असा टाकतोय, कोण असा टाकतोय, जसं आपल्या असं की अशी जेव्हा पोझिशन नसते बघा तुम्ही, गोळा टाकता नाही का काय. आणि सिंपल फक्त ह्या पोझिशन मध्ये जर गोळा कुठे जाते बघा तुम्ही, सिंपल फक्त. ही काय जे आपलं टेक्निक ठिकाणी गोळा असं इव्हेंट आहे का आपला आउट ऑफ झालाच पाहिजे. आपण पोलीस भरतीचं काउंट करत असताना काय, जेवढं महत्वाचं वर्कआउट आहे तेवढंच महत्वाचं डाएट. डाएट जेवढं आपण घ्याल ना, तेवढं आपल्याला शरीरामध्ये कोणताच अवयव पेन करणार नाही. ते डाएट घेतल्यानं काय होते माहितीये का, जर आपल्या शरीराला एखादी इंजुरी झाली असेल किंवा काही दुखत असेल तर ते पूर्ण क्लिअर होऊन जाते. आणि रोजच्या रोज डाएट घेतलं का आपल्याला म्हणजे काही त्रास होणार नाही ग्राउंड करत असताना. मग डाएट घेताना काय काय जण सांगते ती ही डब्बा घ्या, ती डब्बा घ्या. मी तर आतापर्यंत कधी कुठला डब्बा घेतला नाही, घ्यायची गरज पण पडली ना आतापर्यंत. आपण तर यूज केला नाही कधी डब्बा वगैरे, त्यामुळे आपण पोरांना सांगत नाही बाबा तुम्ही हे प्रोटीन घ्या किंवा ते प्रोटीन घ्या. आपण घ्यायचो आपलं गावरान, काय हरभरा, मूग, मटकी, आता 3-4 आयटम जर घेतला आपण, किती खायचं माहिती एवढं एवढं टाकायचं. रात्री संध्याकाळी झोपताना भिजू घालायचं. मूग, हरभरा, मटकी, उडीद, काही जण उडीद पण सांगते बरं का, उडीद पण चांगला असते, थोडं थोडं टाकायचं आणि संध्याकाळी भिजू घालायचं. सकाळी भिजल्यानंतर काय होते मध्ये सगळ्यांना, कोणाकोणाला खाऊ वाटत नसेल तर गुळासोबत खायचं. आणि दूध भेटत असेल